नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे आपण छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध असणारी एलोरा केव्ह येथे आणि हीच आहे लेणी क्रमांक 2। तर आपण बघूया लेणी क्रमांक 2 मध्ये काय प्रसिद्ध आहे। तुम्हाला एकदा समोरचा व्ह्यू व्यवस्थित दाखवतो। तर हे बघू शकता, हा आहे एंट्री गेट। राईट साईडला आहे ते पद्मपाणी आणि वज्रपाणी। या साईडला गेलो तर अशी एकमेव खूप प्रसिद्ध अशी मूर्ती आहे, यालाच म्हणतात जंभाल मूर्ती। म्हणजेच हिंदूमध्ये जसं कुबेर असतो त्याच पद्धतीने बुद्धामध्ये देखील एक कुबेर असतो आणि त्याला जंभाल म्हटलं जातं। तर हिंदूमध्ये धन की पोटली असते, म्हणजे हातामध्ये जेव्हा धन असतं तेव्हा देखील काय असतं की ते याच्यामध्ये जंभालच्या हातात देखील धन आहे। आणि इथे मुंगूस आहे बघा, छोटासा मुंगूस म्हणजे नेहमी रत्न उगवतो म्हणून त्याला मुंगूस ठेवलेले आहे। म्हणजे जसं की हिंदू धर्मामध्ये कुबेर असतो त्याच पद्धतीने इथे काय आहे की बुद्ध धर्म देखील जंभाल मूर्ती ही प्रसिद्ध आहे। आणि आपण बघू शकता व्ह्यू ही केव नंबरचा 2 आहे, खूप छान आहे। आणि इथेच बुद्धाच्या आतमध्ये खूप छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, ते तुम्हाला दाखवतो इथे आतमध्ये। इथे बघू शकता ह्या बुद्धाच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत इथे। आणि हे एंट्री गेट जवळ गेलो की इथं भल्या मोठ्या 2 अशा मूर्त्या आहे। राईट साईडला आहे वज्रपाणी आणि लेफ्ट साईडला आहे पद्मपाणी, म्हणजे बुद्धाचे हे 2 सेवक आहे। आता आपण आतमध्ये एंट्री करूया। इकडे आतमध्ये आल्यानंतर इथं बुद्धाच्या विविध मूर्त्या दिसायला भेटतात। इथे ब्रह्मपादासनमध्ये बुद्धाची एक मूर्ती आहे, पण खूप सारी इथे ताडातूड झालेली आहे। इथे देखील 2 बघू शकता तुम्ही, वज्रपाणी आणि पद्मपाणी अशा 2 मूर्त्या आहेत। इथे आतमध्ये आल्यानंतर बुद्धाची खूप मोठी पद्मसाद ब्रह्मपादासनमध्ये पद्मसादामध्ये मूर्ती बघायला भेटू शकते, किंवा छोटे छोटे स्टॅच्यू आहेत। अशी ही केव नंबर खूप छान आहे। या साईडला पण बुद्धाच्या अशा विविध इथे स्टॅच्यू बघू शकतो आपण। ब्रह्मपादासनमध्ये सगळ्या ह्या एकसारख्या मूर्त्या इथे बुद्धाच्या तुम्ही बघू शकता, प्रत्येक ठिकाणी आहे। तर मित्रांनो, ह्या ज्या मूर्त्या आहेत या आत्ताच्या नाहीत, या इसवी सन पूर्व 6वा